मसूद गजगे आपला कॅश प्राइज घेऊन जा तुमच्यासाठी अगदी अर्धा शतकासाठी ते 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलं होतं आपलं कॅश प्राइज ऍक्सेप्ट करा. मुदस्सर मागसनकर तुमच्यासाठी देखील 200चं कॅश प्राइज आलेलं आहे आपण कॅश प्राइज ऍक्सेप्ट करा. आणि गुलाम तुमच्यासाठी देखील 100चं कॅश प्राइज होतं आपलं कॅश प्राइज ऍक्सेप्ट करण्यासाठी या. सौरभ झडपे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण ते कॅश प्राइज देऊयात. ओपनिंग बॅटर चला लगेच मैदानाच्या दिशेने जायचंय. ओपनिंग बॅटर मॅचला तिथे आपण जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. मॅचला सुरुवात होते. सलामीवीर धुरंधर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. किरण पवार आणि त्याचबरोबर समीर सावंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जाईल तर समोरच्या दिशेनं आपण पाहतोय कृष्णराज फायटर्स. आजच्या दिवसातील सर्वात मोठा सामना निश्चितच आपण पाहतोय. दोन्ही बलाढ्य संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसत आहेत. ज्या दापोलीला मिनी महाबळेश्वर या नावानं संबोधित केले जातं अशा दापोलीमध्ये दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये सदरची स्पर्धा आपण पाहतोय. कृष्णराज फायटर्स ऑन द टॉस अँड डिसाइडेड बॉल फर्स्ट. काही वेळातच रसिक प्रेक्षकांची गर्दी देखील पाहायला मिळेल. आणि समीरच्या पहिल्याच बॉल वरती सिक्सर साठी सुभाष राठोड यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. अतितटीची झुंज पाहायला मिळते कारण आजच्या दिवसातलं सर्वात मोठं युद्ध मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो दिसतंय. दोन ही मॅच अगदी नक्कीच त्यांच्या प्रतिष्ठेची पाहायला मिळेल. पहिलाच बॉल टाकला जातो. पहिला बॉल आक्रमण करायचं होतं. किरण पवार होता. किरण पवारच्या विरोधामध्ये आपण श्रेयस कटावकर यांना देखील पाहतोय. बॅटल खूप मोठं बनेल यात शंका नाहीये कारण युद्धाला सुरुवात झालेली आहे. दोन्ही संघांमध्ये टेनिस क्रिकेट विश्वातील स्टार आहेत. एका बाजूला टेनिस स्टार आपल्याला किरण पवार पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला टेनिस स्टार जे अर्थातच श्रेयस कटावकर देखील पाहायला मिळणारच आहेत. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. पुन्हा एकदा कमालची गोलंदाजी. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही परंतु व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन्स. मागचा चेंडू योग्य टप्प्यावरती. त्याच्यानंतर हा बॉल ऑफस्टंपच्या थोडस बाहेर. खात्यामध्ये आता खातं देखील उघडलेलं आहे व्हाईट बॉलच्या माध्यमातून. किरण आणि समीर सावंत ही जोडी असेल. सकाळच्या सामन्यामध्ये हे दोन्ही धुरंधर दहाडले होते. येणारा पुढचा चेंडू कशा प्रकारचं आक्रमण केलं जाणार हे देखील पाहावं लागेल. पुन्हा एकदा चेंडूला सोडण्याचं काम केलेलं आहे. बॅटर्स पासून थोडसा लांब चेंडू ठेवण्याचा प्रयत्न होतोय श्रेयस कटावकरच्या माध्यमातून. बॅक टू बॅक दोन्ही व्हाईट बॉल आलेत. समीर थोडीशी चर्चा करतायत आपले साथीदार किरण पवार याच्या सोबत. चर्चा करावी लागेल. हो चर्चा करेंगे तो चर्चा में रहने वाले हो. आणि चर्चा इथे चालू आहे आणि चर्चेमध्ये हे दोन्ही खेळाडू आहेत. यावेळीचा बॉल चांगलाच आहे. हवेमध्ये आहे. कॅच पकडली जाते का प्रयत्न करावा लागेल. प्रथमेश ठाकरे चेंडूच्या मागे होता पण तो चेंडूला अगदी थांबवलं जाते का परंतु इथे 4 रन्स मिळतील की नाही ऑफिशियली इशारा काय आलेला आहे. वल स्टॉप केलाय का चेंडूला थांबवलंय का प्रथमेश नाही पाहावं लागेल. विन्सर 2 रन्स मिळून जात आहेत या बॉलवरती. खरंच प्रथमेश याचं कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे यावेळीचा बॉल चांगलाच पॉइंटच्या डोक्यावरून खेळले गेले. चेंडू आणि क्षेत्ररक्षक रेस लागले. भाग मिल्का भाग परंतु अंततः विजय मात्र चेंडूचा मिळतील 4. किरणच्या बॅटमधून सुभद्र फटका चौकार. आणि सुभाष राठोड यांनी सांगितलंय जर का किरण पवारचं अर्धशतक लागलं झळकावलं त्यांनी या मॅच मध्ये तर त्यांना 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि समीर सावंत यांना देखील तीच ऑफर आहे.
अर्धशतक जर का झळकावलं तर 2000चं कॅश प्राइज दिलं जाणार आहे किरण पवार यांना. कारण सुभाष राठोड यांचा संघ आजच्या दिवसातील सर्व त्यांच्या मॅचेस झालेल्या आहेत, ते आता दुसऱ्या संघांचा हौसला वाढवण्यासाठी निश्चित आहेत. यावेळीचा बॉल जापट आहे, डीप स्क्वेअर लाईक बॉर्डरच्या बाहेर, चेंडू आउट ऑफ द पार्क. किरणच्या बॅटमधून षटकार. हा सामना जितका वाटतो तेवढा सोपा नाही. तो सिर्फ जाके पिक्चर पूरा का पूरा बाकी आहे मित्र हो. किरण बनाम श्रेयस असं बॅटल चालू आहे. सुरुवातीचा चेंडू डॉट आला, त्याच्यानंतरला किरणचा हल्ला बॉल राहिलाय. आक्रमण केलंय श्रेयस कटावकर याच्यावरती. बैटल खूप मोटा है, वो टोटल बड़ा हो या छोटा लेकिन कोई फर्क नहीं पड़ता, लेकिन वो बैटल बड़ा होना चाहिए आणि हे बैटल निश्चित मोठं होणार. दोन्ही संघांचे समर्थक साईराजी देसाई सर आम्हाला सांगतायत आजच्या दिवसातील सर्वात मोठे युद्ध हे पाहायला मिळते. यावेळीचा फुल टॉस बाहेर 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 षटकार. बॅक टू बॅक दोन मॅक्झिमम आलेत. लोअर फुल टॉस बॉल होता, त्याचा फुल टोल वसूल केलाय किरण पवार. नाम तो सुनाई होगा. कमालची बॅटिंग चालली आहे. असं वाटलं होतं की इथे श्रेयस या षटकामध्ये किरणला थांबवून ठेवतील. अजून एक सिक्सर आला तर सुभाष राठोड यांच्याकडनं 2000चं कॅश प्राइज दिलं जाईल. ड्राइव केलाय, ड्राइव एक बार निकली ना तो निकल गई, मिलेंगे 4. होगा बिडा पार, सी मारेगा वार चौकार. षटकाचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त होतोय आणि संघाचं स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतोय 24 रन्स पहिल्या षटकामध्ये आलेले आहेत. लाजवाब बॅटिंग किरण पवारच्या माध्यमातून पाहायला मिळते. मजिद भाई चिकटे यांचं देखील आगमन झालेलं आहे. मजिद भाई तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय की आमचे मार्गदर्शक देखील आहेत मजिद भाई चिकटे, त्याचबरोबर करते धरते देखील आहेत. संपूर्ण आपण पाहायला गेलं तर बोरवेलसाठी देखील त्यांची प्रचंड धडपड आणि आपल्या दापोलीतल्या खेळाडूंना नक्कीच त्याचं मार्गदर्शन नेहमीच असतं. असं व्यक्तिमत्व आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा भाईंचं मनापासून स्वागत आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर नक्कीच या महाराष्ट्राचं पारंपरिक वाद्य म्हणजेच खालूबाजा उद्या अगदी भाईंच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेला देण्यात येणार आहे. पहिल्या षटकामध्ये 24 खर्च केले. समोर असेल प्रथमेश ठाकरे, समीर सावंत याच्या विरोधात फेअर डिलिव्हरी आहे. डॉट बॉल पाहायला मिळतोय. समीर सावंत याला ऑप्शनच्या खूप बाहेर चेंडू टाकला होता. डॉट बॉल कमालची तिथे गोलंदाजी प्रथमेशच्या माध्यमातून. मागच्या मॅच मध्ये प्रथमेशनं अर्धशतक झळकावले देखील होतं. आपल्या टीमला एक मोठा विजय मिळवून दिला. हवेचा बॉल कमी गतीचा टाकलाय. सुरेख गोलंदाजी चालले. समीर सावंत याला थांबवलंय. हे विध्वंसक आहे. 24 वरतीच गाडी थांबली अजून देखील. किरण थोडी चर्चा करतायत. समीर सावंत यांच्या सोबत चर्चा करत आहेत. प्रथमेश याच्यावरती कशा प्रकारचं आक्रमण केलं जाईल. पॉवर प्लेचं षटक आहे आणि सापळा कसा रचला गेलाय. एकंदरीत आपण पाहतोय बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगला डीपला क्षेत्ररक्षक आहे. हवेचा फटका पूल केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील का. आउटफील्ड तेज आहे. प्रचंड वेगानं जोपर्यंत 2 रन्स घेतले गेलेत. योगेश दांडेकर त्या ठिकाणी आपण बघतोय सुरेख क्षेत्ररक्षण करतायत. आपल्या टीम कडून कौतुक करावं लागेल योगेश दांडेकर यांचं देखील. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं आपण पाहतोय तर फाईनच्या रिझन मध्ये येणं आणि चेंडूला कलेक्ट करणं तेवढं सोपं काम नाहीये. रनिंग मध्ये चेंडूला पकडणं आणि मग तो थ्रो करणं. आपल्या टीमसाठी निश्चितच 2 रन्स त्यांनी वाचवलेत आणि सातत्यानं हे सर्व जे खेळाडू दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये खेळताना दिसतात.
यावेळीचा बॉल रडार मध्ये आहे समीर, ये छोटा तीर वार करे गंभीर, नाम है इसका समीर. छरन षटकार. व्हॉट अ मॅग्निफिशंट स्ट्रोक. कमालची तिथे बॅटिंग आहे. अगदी रडार मध्ये आला, सरळ सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. श्रेयस देखील प्रथमेश याच्यासोबत चर्चा करतायत. सुरुवातीचे दोन्ही चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर होते. त्या बॉलवरती अगदी समीरला खेळणं थोडंसं कठीण गेलं. त्याच्यानंतर मग दुहेरी धावांचा स्ट्रोक आला, फसवा बॉल टाकला होता आणि आता मात्र सरळ स्लॉट मध्ये बॉल होता, त्याला सरळ दिशा दाखवली. निश्चितच आपण पाहायला गेलं तर स्पोर्ट्स टीम चॅनलवरती दापोली चॅम्पियन लीग अशी एकमेव स्पर्धा पाहायला मिळते. हे कालच्या दिवसामध्ये 37,000 लोकांनी ती स्पर्धा पाहिली. यावेळीचा बॉल देखील शॉर्टपूल, चेंडू चाललाय पुन्हा एकदा हवाई सफर. षटकार. समीर ऑन फायर झालाय आणि समीरचं अगदी आवडीचं हे ग्राउंड आहे. सातत्यानं या ग्राउंड वरती तो अनेक स्पर्धा खेळत राहिलेला आहे आणि हे म्हणावं लागेल होम ग्राउंड देखील आहे. प्रथमेश ठाकरे याच्यावरती अगदी तुटून पडलाय. सुरुवातीचे 3 चेंडू अगदी प्रथमेश थांबवले, पण तो मागच्या 2 बॉलवरती 2 मॅक्झिमम देखील दिलेत. यॉर्कलॅंडचा बॉल होता, चेंडूला ऑन ड्राईव्ह केलेला आहे शेस, परंतु क्षेत्ररक्षक असतील फंबलिंग पाहायला मिळते. चूक घडली, चुकीला माफी नाही. चौकार. लाजवाब बॅटिंग चालू आहे. 2चा खेळ समाप्त झालाय. संघाचा स्कोरबोर्ड आता जाऊन पोहोचतोय 42 या आकड्यावरती. 42 रन झाले 2 षटकामध्ये. पहिल्यामध्ये आले होते एकंदरीत जर पाहिला गेला तर 24 रन, या षटकामध्ये आलेत 18. बेचाळीस रन झालेत 42. नंबर 3चं षटक पुन्हा एकदा आपण पाहतोय तर श्रेयस खटावकर याच्याकडे निश्चित दिलं जाईल. पहिले षटक थोडं महागडं होतं. या षटकामध्ये कशी रणनीती असू शकते हे देखील पाहावं लागेल. किरण पवार पुन्हा या एंड कडून तयार आहेत. डीसीएल एंड कडून बॉलिंग केली जाईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. नंबर 3चं षटक. तिसऱ्या षटकातील 6 चेंडूंना होते सुरुवात. पहिलाच बॉल आहे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय तर ऑफिशियली इशारा. पहिलाच बॉल डॉट बॉल बिंदी चेंडू आपण पाहतोय. यावेळीचा बॉल आपण पाहतोय तर पुन्हा एकदा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर किरणच्या बॅट मधून पुन्हा एकदा सुमधुर फटका येतोय. षटकार, सिक्सर. मागच्या षटकामध्ये आपण पाहतोय तर समीर सावंत दहाडला. या षटकामध्ये पुन्हा एकदा किरणच्या माध्यमातून देखील आक्रमण केले जाते. दोन्ही बाजूने पिटाई केली जाते गोलंदाजांची. दापोली तालुक्याचा आपण बघितलं तर समीर सावंत त्यांनी मागच्या षटकामध्ये अक्षरशः लाजवाब एफर्ट्स दिले. तर आता किरण देखील कुठे सोडणार आहे. 8 बॉल त्यांनी फेस केले. 28 वरती किरण खेळतोय. संघाचं स्कोरबोर्ड 48 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. यावेळीचा बॉल देखील अगदी सरळ, वो तीर के तरह सीधा इस गेंद को खेलने का प्रयास था, लेकिन वहां पर देखा जाए एक ही रन से आपको संतुष्ट होना पड़ेगा. समीर सावंत है
मॅन फ्रॉम दमामे, दमामे सारख्या गावातून बिलॉंग करणारा समीर सावंत दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये अगदी काय कामगिरी करतोय. परिपूर्ण अगदी ज्याचा स्वतःच्या मनगटावरती विश्वास असतो त्यांना इतरांच्या सामर्थ्याची कधी गरज भासत नाही. ते उदाहरण आपण समीर सावंत पाहिलंय. यावेळेस ट्रेक मार्क स्ट्रोक समीर सावंत स्पेशल येतोय 4 रन. कमालचा फटका. हा खेळाडूचा सिग्नेचर स्ट्रोक आहे, हा ट्रेडमार्क स्ट्रोक आहे समीर सावंत यांचा आणि तो सक्सेसफुली आहे. 4 रन मिळालेत आणि संघाचं स्कोर बोर्ड 53 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 53 रन्स. राजवीर 11 विरुद्ध कृष्णराज फायटर्स या दोन संघांमध्ये युद्ध चालू आहे. कुठे जाऊ नका. या मॅचचा आनंद निश्चित तुम्ही घ्या. स्पोर्ट्स टीम या चॅनलला जोडली जा. पुढचा बॉल आहे. श्रेयस तयार. पुन्हा एकदा अगदी स्विचिट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल येतोय. 53 वरती धावसंख्या आता थांबलेली आहे. या षटकातील शेवटचा बॉल आहे. शेवट बॉल आहे. एक चेंडू अजून शिल्लक आहे. पहिला डॉट, त्यानंतर सिक्सर आला, एक सिंगल, मग 4, मग डॉट. पहिला डॉट बॉल, मग सिक्सर आला, मग एक सिंगल रन्स, मग 4 रन्स, मग डॉट बॉल आणि अजून एक बॉल शिल्लक आहे. याच्यासाठी आपला 12th मॅन कंपल्सरी आमच्या कॉम्बॉक्स कडे पाठवून द्या. आम्ही सुरुवातीपासून सांगितलंय. चला यावेळेला आपण बघतोय लॉंग लेग परिसरामध्ये अलोंग द कार्पेट एक सिंगल आणि 3चा खेळ होतोय समाप्त विदाउट लॉस. 54 54 रन झालेले आहेत पहिल्या 3 ओव्हर मध्ये. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर एकंदरीत किरणचं जर का अर्धशतक झालं का तर सुभाष राठोड यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्रमांक 4चं षटक. नवीन बॉलर आहेत. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय तर बंड्या शिर्के यांच्या हातामध्ये बॉल दिलाय. समीर सावंत ब्रह्मास्त्र घेऊन उभे आहेत. 9 चेंडूंमध्ये 23 वरती खेळतायत तर किरण पवार 9 बॉल मध्ये 29 वरती खेळताना दिसतोय. ओ यावेळेचा फटका देखील खूप सुरत. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. येतोय षटकार समीर सावंत. अगदी दमामेचा हा सुपुत्र आहे. लाजवाब बॅटिंग मैदानामध्ये करतोय. दमामेचा दम दाखवतोय. अगदी छोट्या सरीचा फलंदाज परंतु आक्रमण बघा या खेळाडूचं काय आहे. 290च्या स्ट्राईक रेटनं आतापर्यंत बॅटिंग तो करतोय. बंड्याच्या पहिल्याच बॉल वरती त्याने समाचार घेतलाय. पुढचा बॉल टाकण्यासाठी तयार आहे. ऑफ स्टंपच्या थोडं बाहेर बॉल टाकला. व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्राच मिळून जाईल. थोडासा प्रेशर मध्ये दिसू शकतो का बंड्या. समीर सावंत या एंड कडून विस्फोटक दिसतोय. विध्वंसक आहेत. आक्रमण तो कोणत्याही क्षणाला करू शकतो. आता जेव्हा सेट होतो चेंडू फुटबॉल सारखा दिसतो मग तो आक्रमण करतो. यावेळीचा देखील नाव देखा ना त्याव देखा.
सीधा इस गेंद को सीमा रेखा पार फेंका, यह है समीर सावंत। दापोलीचा डेव्हिड वॉर्नर, लाजवाब बॅटिंग। चेंडू अगदी रडार मध्ये होता, त्याला सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता दाखवला। क्षेत्ररक्षकाला सांगितलंय तो बॉल फक्त बाहेरून तुम्हाला आणावा लागेल। काय कनेक्शन आहे, काय क्लासिकल साऊंड देखील बॅटमधून आला। यावेळेचा पुढचा उडवलाय बॉल, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु अगदी त्या बाजूला क्षेत्ररक्षक थोडीशी चूक करताना आपल्याला दिसत आहेत। असं वाटलं होतं कॅच पकडली जाईल की काय, पण तो बघता बघता इथे रन्स मात्र मिळून जात आहेत। 2 रन्स खात्यामध्ये जोडली जातील। संघाचं स्कोरबोर्ड 69 69 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय। एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर आमचे मजिदभाई चिकटे सांगताय दापोलीचा नाहीये हा, तर 32 गावांचा टायगर आहे, तो समीर सावंत आहे। बंड्या थोडस यावेळेचा बॉल जड मध्ये टाकलाय, लाजवाब कमबॅक, यॉर्क लेंथ वरती बॉल टाकला। इथे प्रतिस्पर्धी फलंदाजांना थांबवण्याचं काम केलेलं आहे या बॉल वरती। स्कोरबोर्ड 69 वरती थांबलेला आहे। चौथ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती चालूच आहे। समीर सावंत 37 या आकड्यावरती आहेत। पुन्हा आक्रमण करायचं होतं, बॅट बॉलचा तिथे थोडं चांगला संपर्क दिसत नाहीये। 22 रन्स असेल, एक सिंगल खात्यामध्ये आता टीमच्या जोडल्या जातोय। षटकातील शेवटचा बॉल आहे, शेवटच्या बॉलवरती किती मोठं आक्रमण केलं जाणार का हे देखील पाहावं लागेल, कारण या षटकामध्ये समीरचा हल्लाबोल राहिला। मागच्या षटकामध्ये किरणने देखील आक्रमण केलं, त्याच्या अगोदरच्या षटकामध्ये समीरचा हल्लाबोल, पहिल्या षटकामध्ये किरणने देखील आक्रमण केलं। अशा प्रकारचे आपण ह्या 4 षटकांचं विश्लेषण निश्चित केलं होतं। षटकातील शेवटचा बॉल आहे, बंड्या तयार हा चेंडू खेळण्यासाठी। इथे देखील समोरच्या दिशेनं अगदी वाडिश लॉंग ऑफच्या दिशेनं एक सक्सेसफुल डिलिव्हरी, विकेटचं पतन। इथे पार्टनरशिप बिल्ड होत होती, तिला ब्रेक लावलाय आणि पहिला विकेट नक्कीच राजवीर इलेव्हन या टीमला धक्का बसतोय। किरण पवार बॅक टू द पवेलियन, मोठी विकेट आहे। 4चा खेळ समाप्त झालेला आहे। धावसंख्या 70 वरती एक खेळाडू बाद, राजवीर इलेव्हन। त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर अगदी जिल्हा पुणे, तालुका बारामती आणि गाव मोरेगाव या गावचा सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। ऑल इंडिया ओपन आयकॉन प्रथमेश चर्चा करतायत त्यांच्या समय देखील। काल हे दोन्ही जे खेळाडू आहेत ना, अलिबागची स्पर्धा खेळण्यासाठी एकत्र होते, आज विरोधक म्हणून खेळताना दिसत आहेत। रात्री अलिबागची स्पर्धा एकत्र खेळली, आज मात्र प्रथमेशच्या विरोधामध्ये उभा ठाकताना दिसतोय अक्षय तावडे। प्रथमेश ठाकरे अगदी वारेड गावाची आणबान शान, वारेडचा सुपुत्र आहे। अनेकांना नक्कीच मगाशी आपण त्याची बाईट घेत असताना त्यांनी सांगितलं क्रिकेट सोबत लॉयर राहणं गरजेचं आहे, मोबाईल पासून थोडंसं दूर राहा, कारण या क्षेत्रामध्ये आता जे यंगस्टर्स आहेत मोबाईलचा खूप वापर करतायत, तो मोबाईल थोडासा बाजूला ठेवा असं प्रथमेशने सांगितलं। आणि क्रिकेटवरती फोकस करा आणि प्रॅक्टिस मात्र अगदी कसून करा, तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता असं प्रथमेशने नक्कीच त्याच्या बाईटमध्ये सांगितलं होतं। आता समीर सावंत यांच्या विरोधामध्ये प्रथमेश ठाकरे असतील। पहिलाच बॉल आहे, प्रथमेश यांनी कमालची गोलंदाजी केलेली आहे पहिल्या चेंडूवरती। याच्या अगोदर ज्यावेळेला षटक टाकलं होतं, सुरुवातीचा बॉल डॉट काढला होता, लगातार 2 बिंदी आले होते त्यावेळेला प्रथमेशने गोलंदाजी केली होती त्यावेळेला। आणि त्याच्यानंतर उर्वरित 4थ्या ते 5व्या बॉलवरती जे प्रहार केले होते ना समीरनं, काबिल तारीफ।
बघा मॅच चालू असत असताना आपण फटाके वाजवू नका. सर्व रसिक प्रेक्षकांना रिक्वेस्ट आहे. क्षेत्ररक्षक इथे प्लेयर्सना डिस्टर्ब होईल अशा प्रकारची आपण कोणत्याही प्रकारची गोष्ट करू नका. समीर सावंत अगदी सरळ बॅटने खेळले. लॉंग ऑफच्या परिसरामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सक्सेसफुल डिलिव्हरी. समीर सावंत याची पारी संपुष्टात आलेली आहे. सत्तर वरती इथे दुसरा मोठा धक्का बसलाय. पहिलाच डॉट बॉल आला आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय तर इथे विकेट मिळाली. समीर सावंत सेट फलंदाज नंबर 4 वरती. अक्षय निवाते पालघर एक्सप्रेस दोन्ही अक्षय आता तयार असतील. प्रथमेश अक्षय तावडे थोडी चर्चा करत आहेत. कॅप्टन आहेत टीमचे. राजवीर 11 टीमचे कॅप्टन आहेत. एकत्रित बघूयात कशा प्रकारचा सामना करू शकतील प्रतिस्पर्धी प्रथमेश ठाकरे यांचा. समोरच्या दिशेने अगदी साबुक स्ट्रोक आहे. प्रचंड वेगानं बॉल आहे. फंबलिंग पाहायला मिळते. 1 रन आहे खात्यामध्ये जोडल्या जाईल. आता बॅटल मात्र चांगलंच आहे. अक्षय तावडे बनाम प्रथमेश ठाकरे. खूप मोठं बॅटल पाहायला मिळू शकेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. DCL या एंड कडून बॉलिंग प्रथमेशच्या माध्यमातून टाकली जाईल. पुढचा बॉल आहे. यॉर्क लेंथ वरती सटीक यॉर्कर आहे. तिखट बॉल टाकलाय. पहिलाच बॉल इथे अक्षयला अगदी जड मध्ये टाकलाय. ही स्ट्रेंथ आहे प्रथमेश ठाकरेची. दोन चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. आतापर्यंत 1च रन्स खर्च केलेत प्रथमेशना. यावेळेचा बॉल एक तेरी तो एक मेरी. चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. इथे मिळालेत अक्षय तावडेला 6 रन षटकार. बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल आहे. आपसेर अंबी सव्वासेर दोन्ही अगदी टेनिस क्रिकेट विश्वातील मोठी नावं आहेत. 77 लॉस ऑफ 2 विकेट्स 77 झालेले आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन्स खात्यामध्ये पुन्हा जोडला जाईल. बॅक टू बॅक दोन्ही व्हाईट बॉल पाहायला मिळत आहेत प्रथमेशच्या माध्यमातून. प्रथमेश ठाकरे तयार आहेत. या एंडकडून स्पेशली अगदी वाऱ्याची अगदी गती प्रचंड आपल्याला पाहायला मिळते. सायंकाळच्या सत्रामध्ये धावांचा डोंगर उभा राहतो. कालच्या दिवसामध्ये देखील सायंकाळच्या सत्रामध्ये धावांचा डोंगर उभा राहिला होता. 2 मॅच मध्ये 100+ क्रॉस झाला होता. आता पुन्हा एकदा यॉर्क लेंथ वरती बॉल जड मध्ये टाकला गेलाय. षटक क्रमांक इथे 5चा खेळ समाप्त झालेला आहे. संघाचा स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतोय 79 लॉस ऑफ 2 विकेट्स. 79 रन झालेले आहेत 2 खेळाडूंच्या मोबदल्यात. 5 षटकांचा खेळ समाप्त. शेवटचे 6 बॉल कोणत्या बॉलरला बॉलिंगसाठी पाचारण केलं जाईल हे देखील पाहावं लागेल. बॉलिंग मार्क वरती आपण सर्वात कमी वयाचा गोलंदाज पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल आहे. ड्राईव्ह केलेला आहे समोरच्या दिशेनं. वाणिज्य लॉग ऑफच्या दिशेनं आपण पाहतोय 1 रन खात्यामध्ये जोडलं जाईल. संघाचं स्कोर 80 या आकड्यावरती 80 रन्स झालेले आहेत.
अक्षय तयार असतील. सर्वात कमी वयाचा खेळाडू वय वर्ष 15 गोलंदाजी करतोय. शंतनू नांदिस्कर कमी वयाचा गोलंदाज पाहायला मिळतोय. स्वतःला इम्प्रूव्ह करताना आपण पाहतोय. अगदी काय साऊंड आलाय बॅट मधून. चेंडू खूप दूर गेलाय परंतु सिक्सर आलाय पाहायला मिळतोय. हरकत नाही या खेळाडूला. अगदी छोटासा खेळाडू आहे. अगदी त्याला निश्चितच एक्सपिरियन्स मिळू शकतो कारण ऑल इंडिया ओपनचे आयकॉन आहेत आणि त्या आयकॉन समोर गोलंदाजी करणं अनेकांचं अगदी स्वप्न असतं की मी एका मोठ्या प्लेयरला मला गोलंदाजी करायची आहे. तो मोठ्या प्लेयरनं आक्रमण तुमच्यावरती केलं हरकत नाहीये. येणाऱ्या वेळेवर तुम्हाला शिकायला मिळू शकेल आणि संधी चांगलीच निर्माण करून दिली आहे डीसीएल कमिटीनं. यावेळेचा बॉल नक्कीच विथ द टर्न खेळलाय. चेंडू चाललाय यावेळेला देखील एक्स्ट्रा डीप कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. इथे किती मिळतील? तब्बल 6 रन्स येत आहेत. षटकार. बॅक टू बॅक 2 मॅक्झिमम येत आहेत. संघाचं स्कोरबोर्ड 92 आकड्यावरती 92 रन्स ऑन बोर्ड. थोडीशी चर्चा केली अय्याजने देखील आपल्या गोलंदाजासोबत. डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज. यावेळेचा बॉल देखील खूप उंच गेलेला आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत. कॅच पकडली जाईल का? इथे हातामधून चेंडू निसटलाय. एक चांगला सेट फलंदाज आपण अक्षय तावडेला अभिनंदन देत आहे. कदाचित महागात पडू शकतं. आधीच तर 6 बॉल त्यांनी फेस केले. तो 20 वरती खेळतोय. अगदी विस्फोटक अंदाजामध्ये तो बॅटिंग करतोय. या मॅचचा निश्चितच रसिक प्रेक्षक अंदाज घेऊ शकतील. आजच्या दिवसातील आम्ही सांगितलं सर्वात मोठे युद्ध मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. समोर ड्राईव्ह केलेला आहे. चांगला कमबॅक करून दिलाय. अय्याजनं ज्यावेळेला सांगितलं होतं ना तिथे थ्रो केला जाईल. 2 रन्स खात्यामध्ये तिथे जोडली जातील. शेवटचा बॉल आहे. षटक क्रमांक शेवटमधील 96 रन्स स्कोरबोर्डला लागलेले आहेत. 96 रन्स झालेत. बघा सकाळच्या सत्रापासून 60 ते 70 रन्स बनत होते. ते शेस देखील होत होते. आता मात्र धावांचा डोंगर पाहायला मिळतोय. लाऊडली अपील केली जातीये परंतु तिथे फलंदाज निश्चित बाद होईल. षटक क्रमांक 6 चा खेळ समाप्त. धावसंख्या 2 पोहोचले. 96 96 या आकड्यावरती जिंकण्यासाठी 36 बॉल मध्ये 97 धावांची आवश्यकता. बॅटिंग करणारा संघ म्हणजे कृष्णराज फायटर्स. या टीमला 97 रन्स करायचे आहेत. तुर्तास विश्रांती घेतो. आपण कॉम्बॉक्स मध्ये थोडासा बदल करूयात. ऐकूया खेळचा एक मधुर आवाज म्हणजे अर्थातच रोहन तांबे सर यांना. थँक्यू.
चला विनंती असणाऱ्या पुढच्या मॅचच्या टॉससाठी प्रिन्सेस शकीला आणि सनी कोंड या दोन संघांनी नाणेफेकीसाठी टॉस का बॉस मंचावरती लवकरात लवकर हजर व्हायचंय. पुढची मॅच जी महत्वाची लढत आहे प्रिन्सेस शकीला विरुद्ध सनी कोंड या दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी टॉस का बॉस मंचाकडे संपर्क साधायचा. मैदानाच्या आत आपण आता बघितलं क्रिकेटचा रणसंग्राम. किरण पवार यांची पॉवरफुल हिटिंग, त्यासोबतच दापोलीचा डेव्हिड वॉर्नर, समीर सावंत आणि अक्षय या तीन फलंदाजांच्या जोडगोळीच्या माध्यमातून आपण मैदानाच्या षटकार चौकारांच्या आतिषबाजी पाहायला मिळाली आहे. 96 धावांपर्यंत मजल मारले. 97 धावांचं टार्गेट मात्र मैदानाच्या सेट करण्यात आलंय. या धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाणार आहे, राजवीर 11च्या संघाला शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. प्रत्येक चेंडू आणि या चेंडूला धावांमध्ये रूपांतरित करावं लागणार आहे. कारण हा अवघड डोंगर जर चढून जायचा असेल, या अशक्य टार्गेट जर शक्य करायचं असेल ना, तर विस्फोटक अंदाजासोबतच एकेरी दुहेरी धावांची गुंफण धावसंख्येत करावी लागणार आहे. तुमच्या आमच्या सर्वांचा स्वाभिमान अभिमान, दापोली तालुक्याचा प्राईड असलेली स्पर्धा दापोली चॅम्पियन्स लीग 2026 आणि चौथं पर्व. या चौथ्या पर्वातील आजचा निर्णायक दुसरा दिवस तुमच्या समोर या ऐतिहासिक आझाद मैदानात खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसाची सुरुवात जर आपण बघितली, थोडेसे पहिले 3 मॅचेसचे लो स्कोरिंग आपल्याला बघायला मिळाले, परंतु मागच्या मॅच मध्ये तब्बल 98 धावांपर्यंत संघाला मजल मारता आलेली. या सामन्यामध्ये तो शिरस्ता कायम ठेवत 96 धावांपर्यंत मजल मारून 97 धावांचं टार्गेट मात्र मैदानाच्या सेट केलंय. तोडीस तोड उत्तर. एका बाजूला आपल्याला किरण पवार ही प्रारंभिक जोडी पहिल्या डावामध्ये फलंदाजीसाठी पाहायला मिळाली होती, परंतु आता मात्र प्रथमेश विध्वंसक ठाकरे मैदानाच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळतात. आणि त्यांच्या सोबतच संपूर्ण भारत टेनिस बॉल क्रिकेट मधील ऑलराऊंडरच्या यादीमध्ये ज्या खेळाडूचं नाव अग्रगण्य क्रमावरती पाहायला मिळते, तोच श्रेयस खटावकर फलंदाजी मार्क वरती आपल्याला दिसणार आहे. या धावांचा जर पाठलाग करायचा असेल तर या दोन्ही फलंदाजांना मैदानाच्या आत तग धरून आक्रमक आणि विस्फोटक अंदाजात फलंदाजी करावी लागणार आहे. मैदानाच्या दिशेने आपण जातोय, जिथं मात्र महत्वाच्या लढतीला सुरुवात होतीये. मोठ्या फटक्यांची जमवा आणि त्यासोबतच दापोली चॅम्पियन्स लीग 2026 चा थरार मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईक वरती प्रथमेश ठाकरे आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळतात. आणि गोलंदाजी मार्क वरती अक्षय तावडे बारामती एक्सप्रेसचा गोलंदाजी मार्क वरती स्वतःच्या रफ्तारची दास्तान लिहिण्यासाठी सज्ज झालाय. परंतु ही दास्तान खोडून काढून स्वतःचा नवा इतिहास लिहिण्यासाठी पहिला चेंडू दर्जेदार पद्धतीनं ऑफस्टिकच्या बाहेर थोडासा वळवण्याचा प्रयत्न, परंतु अतिरिक्त वळण अवांतररूपी 1 धाव. या एकेरी धाव्यानं धावसंख्येचं फलकाचं खातं मात्र या ठिकाणी उघडलं जात आहे. दोन्ही फलंदाज मातब्बर आहेत, ऑल इंडिया आयकॉन आहेत. दोन्ही खेळाडूंकडे अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव आणि तोच अनुभव मैदानाच्या आत दोन्ही खेळाडूंकडून परिपूर्णरित्या पणाला लाभला जाणार यात काही शंका नाही आहे. पहिला चेंडू अतिरिक्त रूपाची धावसंख्येवरती आली आहे. बारामती एक्सप्रेस पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू थोडीशी उसळी घेतली आहे, अतिरिक्त वळण. आणि याच्या जोरावरती मात्र फलंदाजाला जो मोठा फटका खेळण्याचा होता, शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न मात्र निष्फळ ठरला जातोय. निर्धाव चेंडू मैदानात सातत्यानं टाकावे लागणार आहेत, कारण दोन्ही संघ या तुल्यबळ संघात या स्पर्धेतील सर्वोत्तम संघात. यावेळेस मात्र प्रथमेश विध्वंसक ठाकरे आपला ब्रँड यावेळेस दाखवताना पाहायला मिळतात. चेंडूला पाठवलंय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. इशारा अजून गुलदस्त्यामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. मात्र यावेळेस जबरदस्त प्रहार केला गेलाय. वार चेंडू सीमारेखा पार चौकार.
आक्रमण आक्रमण आणि आक्रमण हे समीकरण मैदानाच्या आत फलंदाजाकडून या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. पहिल्या चेंडूवरती अवंत रूपाची एक धाव, दुसरा चेंडू दर्जेदार पद्धतीनं अक्षय यांच्या माध्यमातून हाताळण्यात आला, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट ढकलण्याचा प्रयत्न, ऑन साइडला मनगटाचा वापर या ठिकाणी केला गेला. एकेरी धावसंख्येत मात्र या ठिकाणी जोडली जाते. प्रथमेश ठाकरे सेन्सिबल बॅटिंग करताना पाहायला मिळतात, त्यांच्याकडे देखील तो अनुभव आहे. सॉरी, निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी येतोय, तो अनुभव पणाला लावून त्यांच्याकडून फलंदाजी केली जाते. आतापर्यंत अक्षय रफ्तारचा सौदागर आहे, बारामती तालुक्यातून खऱ्या अर्थाने इथं आपल्या संघासाठी दापोलीच्या या मातीमध्ये खेळण्यासाठी आलेला आहे. आणि ते का, कशासाठी, याचं उत्तर त्याने आपल्या खेळातून निश्चितच या ठिकाणी दिलं. यावेळेस मात्र वेगाची दास्तान सांगितली जाते. थर्डमॅनच्या रिजन मध्ये नजाकत पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, लेट कट, परंतु सफलता मात्र फलंदाजाला प्राप्त होताना बघायला मिळत नाहीये. प्रत्येक चेंडू दर्जेदार पद्धतीने आतापर्यंत अक्षय यांच्या माध्यमातून हाताळण्यात आलाय. समोर जितकी मोठी नावं आहेत ना, तितकाच मोठा पराक्रम अक्षयचा देखील गोलंदाजी मार्कवरती राहिला. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये हा देखील खेळाडू मातब्बर म्हणून गणला जातो आणि तीच मातब्बरी मैदानाच्या आत प्रथमेश ठाकरे आणि श्रेयस यांच्या विरोधात उभारलेली पाहायला मिळते. थोडासा रनअप मध्ये बिघाड आपल्याला अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हो हो हो, पुन्हा एकदा बघू शकता आपण, अतिशय दर्जेदार पद्धतीची गोलंदाजी आणि तितकं चपळाईचं क्षेत्ररक्षण देखील मिडॉनच्या रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण बघितलं आतापर्यंत गोलंदाजी चांगली झाली आणि त्या गोलंदाजीला क्षेत्ररक्षकाने दिलेली साथ, याचमुळं कुठंतरी चला, प्रिन्सेस शकीला आणि सनी कोंड या दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी टॉस का बॉस मंचाकडे यायचंय. शेवटचा आणि अंतिम पुकार आपल्याला असणार आहे. अक्षय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. रफ्तार, हो, यावेळेस मात्र टप्प्यात टप्प्यात अफलातून दर्जाची स्ट्राईक मात्र यावेळेस पाहायला मिळते. चेंडूला भिरकावून दिलाय, चेंडू चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. षटकार. असं वाटतात ना, जो कोणी आम्हाला नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. आणि हेच मात्र या ठिकाणी फलंदाजाकडून सांगितलं गेलंय. आपले इरादे, आपले मनसुबे मैदानाच्या आत जाहीर केले जात आहेत, इजहार केले जात आहेत. अफलातून दर्जाची स्ट्राईक मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. अक्षय अक्षय आणि अक्षय आतापर्यंत या षटकाच्या पहिल्या 5 चेंडूंवरती याच नावाची ओळख आपल्याला पाहायला मिळत होती, परंतु ती ओळख, त्या ओळखीवरती मात्र प्रति हल्ला शेवटच्या चेंडूवरती झाला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 12. नक्कीच धावफलकावरती 12 रन्स लागलेत, परंतु या मॅच मध्ये कुणाचे 12 वाजणार हे देखील बघण्याजोग आहे. कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, दोन्ही संघांमध्ये मोठमोठ्या खेळाडूंचा भरणा आहे आणि त्याच्यामुळे ही लढत शेवटच्या चेंडू पर्यंत जाणार. शेवटच्या चेंडू पर्यंत या मॅचचा थरार असाच कायम राहील. टेनिस बॉल पटलावरची 2 मोठी नावं मैदानाच्या आत आपल्याला फलंदाजी मार्कवरती दिसत आहेत, परंतु त्यांच्या जोडीसोबत गोलंदाजी मार्कवरती आता आपल्याला दिसतोय गोलंदाज आविष्कार. आविष्कार गोलंदाजी मार्कवरती दिसतोय. कालच्या दिवसामध्ये देखील या गोलंदाजाने चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे. आज देखील त्याच्या समोर स्वतःच्या नावाची ओळख निर्माण करण्याची संधी आहे, कारण समोर 2 मातब्बर खेळाडू आहेत, ज्या खेळाडूने आतापर्यंत संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटला आपल्या टॅलेंटच्या प्रकाश झोतानं वापरून टाकलाय. ते 2 खेळाडू प्रदेश प्रथमेश ठाकरे. यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला मात्र भिरकावून दिलाय, चेंडू चाललाय, होतोय फरार, येतोय ब्रँडेड खणखणीत उत्तुंग असा षटकार. आपण बघू शकता प्रथमेश विध्वंसक ठाकरे, काय फटका, आपला फटका म्हणजे 440 वोल्टचा झटका. या ठिकाणी हीच ग्वाही प्रथमेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. मागच्या सामन्यामध्ये तब्बल 22 चेंडू आणि 58 धावांची वादळी खेळी याच्या फळीतून आपण बघितली होती. जिथं सोडलंय तिथूनच मात्र मैदानाच्या सुरुवात केलेली बघायला मिळते. गोलंदाजाला कमबॅक करावं लागणार आहे, कारण तुमच्या समोर देखील मातब्बर खेळाडू मैदानाच्या आत रणशिंग फुंकून उभ्यात.
हे वादळ थांबवायचं असेल विकेट टू विकेट गोलंदाजी करावी लागेल. मात्र यावेळेस प्रथमेशचे अंदाज काहीतरी और आहेत. आपण पाहू शकता मिनी हेलिकॉप्टर लॉन्च केलाय सक्सेसफुली त्या सीमारेषे पार. वन बाउन्स चेंडू होतोय फरार. येतोय ब्रांडेड खडखडीत चौकार. यावेळेस प्रथमेश कडून हे सांगितलं जात ना हर जंग की पुरजोर तैयारी हूं वक्त को हराने वाला मैं जुआरी हूं मैं एक दिया हुआ तो क्या हुआ मैं एक दिया 100 आंधियों पे भारी हूं. आणि स्वतःच्या टॅलेंटची दास्तान मात्र मैदानाच्या आत प्रथमेश विध्वंसक ठाकरे यांच्या माध्यमातून सांगितली जाते. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण ही या खेळाडूची खासियत आहे आणि आपल्या नावारूपी कामगिरी मैदानाच्या त्यांच्याकडून सातत्यानं सुरू आहे. गोलंदाज आविष्कार थोडासा दडपणामध्ये आलेला आपल्याला बघायला मिळतोय. नवं नाव आहे, काम देखील तशाच पद्धतीनं त्याच्या माध्यमातून आतापर्यंत केलं होतं, परंतु समोरचं नाव बघून थोडंसं दडपण आविष्कारच्या चेहऱ्यावरती निश्चितच बघायला मिळतंय. कमबॅक करावं लागणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडूला टोलवण्याचा प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. यावेळेस कमबॅक केलं गेलंय. क्षेत्ररक्षणाच्या अनुरूप गोलंदाजी होताना बघायला मिळते. हेच शहाणपण गोलंदाजाला शिकण्याची गरज आहे. मोठे फटके आले, परंतु तुम्हाला तुमचा टप्पा, तुमचं सातत्य, तुमची कन्सिस्टन्सी कायम ठेवावी लागणार आहे. हो हो, यावेळेस पंचांकडे दाद मागितली गेली आहे, फिर्याद मागितली गेली आहे, परंतु मैदानाच्या आत काय घडलंय? एष्ट्यांचा वेध, दांडी 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 झाली आहे इथं गुल. गोलंदाज आविष्कार मात्र सक्सेसफुल. सीव्ही मध्ये मात्र मोठं नाव, आपल्या विकेटच्या टॅली मध्ये मोठं नाव दर्ज केलं गेलंय आणि ते नाव आहे प्रथमेश विध्वंसक ठाकरे. आपल्या रफ्तारच्या जाळामध्ये मात्र यावेळेस टेनिस बॉल क्रिकेटच्या पटल्यावरच्या एका ताऱ्या सिताऱ्याला मात्र गिरफ्तार केलं गेलंय. प्रथमेश ठाकरे मैदानाच्या आत थोडेसे हाताश निराश होऊन मात्र माघारी परतताना पाहायला मिळतात. नवीन बॅटर प्रथमेशची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आत दाखल होत आहेत. मैदानाच्या आत मिथिलेश नाचरे हा नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने रवाना झालाय. या फलंदाजाच्या खांद्यावरती निश्चितच मोठं ओझं असणार आहे, कारण प्रथमेश ठाकरे सारखा मातब्बर फलंदाज तंबूत माघारी परतल्यानंतर संघाच्या या धावसंख्येला एक उभारी देण्याचं काम, संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याचं काम आता मात्र मिथिलेशला करावं लागणार आहे. ही जोखीम स्वतःच्या खांद्यावरती घ्यावी लागणार आहे. हे शिवधनुष्य तुम्हाला तुमच्या हातामध्ये पेलावं लागणार आहे आणि त्याची जबाबदारी, त्याचं निर्वहन यथायोग्य पद्धतीनं मैदानाच्या आत करावं लागणार आहे. परंतु दुसऱ्या बाजूला आविष्कार कमबॅकची नवीन दास्तान या ठिकाणी लिहिताना पाहायला मिळतोय. आपल्या टॅलेंटच्या जोरावरती, आपल्या गोलंदाजीच्या कसबाच्या जोरावरती फलंदाजाला मात्र आतापर्यंत त्यानं बेजार करून सोडलंय. पहिल्या चेंडूंवरती षटकार चौकार आल्यानंतर त्यानं जे कमबॅक केलंय ना, वाखडण्याजोग मैदानाच्या आत, आणि त्याच्याकडून देखील हेच सांगितलं जात आहे की वादा है वो मुकाम अभी बाकी है, अभी तो सीखा है उड़ना, अभी आसमान की उड़ान बाकी है, अभी तो दापोली ने सुना है नाम हमारा, उस नाम की पहचान इस विश्व पटल पे बनाना जारी है. आणि त्याच नावाची ओळख बनवण्याचं काम आपल्या गोलंदाजीतून यथायोग्य पद्धतीनं आविष्कार यांच्या माध्यमातून मैदानाच्या आत होतोय. शेवटच्या अंतिम चेंडू मैदानाच्या आत आविष्कार घेऊन दाखल झालाय, परंतु यावेळेस चला प्रिन्सेस सकीला आणि सनी कोंड यावेळेस मात्र डावखुरी हाताचा फलंदाज आपली शैली या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळतोय. चेंडूला मात्र केलंय सीमारेषा पार, फरार. येतो ब्रँडेड खणखडीत षटकार. हाय अँड हँडसम डिस्पॅच इन द स्टँड फॉर अ 6. आविष्कारचा शेवटचा चेंडू आणि चेंडूवरती मात्र थोडंसं नियंत्रण गमावलं आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही, हे समीकरण अनेकदा झालंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 1 गडी बाद 29. चेंडू 68 धावांचं समीकरण आहे. चला प्रिन्सेस शकीला आणि सनी कोंड वारंवार आपल्याला सूचना करण्यात येतं आपण नाणेफेकीसाठी यायचं.
चला चला प्रिन्सेस शकीला आणि सनी कोंड या संघांना विनंती आहे, चला टॉस का बॉस मंचावरती आपण नाणेफेकीसाठी यायचंय. कुणाचे असते सन्मान्य इमादभाई बुरोनकर यांच्या हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान्य सर्व मान्यवर, एक छोटा खेळाडू आहे परंतु आपल्या टीमसाठी जी ओतून खऱ्या अर्थानं सपोर्ट करणारा खेळाडूचा सन्मान केला जातोय. येणाऱ्या काळामध्ये हे नाव देखील दापोलीच्या आझाद मैदानावरती आपल्याला अनेक स्पर्धांमध्ये खेळताना हा खेळाडू बघायला मिळेल. छोटा पॅक मोठा धमाका अशा स्वरूपाचे व्यक्तिमत्व इमादभाई. मैदानाच्या आपण दिशेने जातो जिथं मात्र 24 चेंडू आणि 68 धावांचं समीकरण असलेलं आपल्याला बघायला मिळतंय. गोलंदाजी मार्क वरती बारामती एक्सप्रेसचं धडाडताना आपल्याला पाहायला मिळेल, परंतु त्यांच्या समोर मोठं आव्हान देखील असणार आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मनगटाचा वापर झाला. मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडूला पुन्हा एकदा ट्रॅव्हल करण्यात आलंय. मोठे फटके थोडेसे ददारत आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु एकेरी दुहेरी धावांची गुंफण धावसंख्येत या ठिकाणी सातत्याने केली गेल्या. यादीच्या षटकामध्ये आपण बघितलं आविष्कार षटकार चौकार जरूर आले, परंतु प्रथमेश ठाकरेंसारखा मातब्बर फलंदाजाला बाद करण्यामध्ये सक्सेसफुल रित्या त्यांची एसटी उद्ध्वस्त करण्यामध्ये गोलंदाजाला यश आलंय. परंतु आता मात्र गोलंदाजी मार्क वरती अक्षय आपल्याला पाहायला मिळतात. बारामती तालुक्यातून बिलॉंग करणारा हा खेळाडू आपली गोलंदाजीची कसब या ऐतिहासिक आझाद मैदानात बिखरताना पाहायला मिळतोय. परंतु स्ट्राईक वरती डावखुऱ्या हाताचा फलंदाज मिथिलेश आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, यावेळेस मात्र पुन्हा एकदा एसट्यांचा वेध, फलंदाज बाद होतोय सक्सेसफुल रित्या. यावेळेस गोलंदाजाला कमाल केली आहे. बारामती एक्सप्रेस रफ्तारच्या जाळ्यामध्ये फलंदाजाला मात्र गिरफ्तार करताना पाहायला मिळते. अफलातून दर्जाचा चेंडू आतमध्ये थोडासा वळला आणि एसट्यांचा वेध मात्र या ठिकाणी घेतला गेला. फर्निचर हॅज बीन डिस्ट्रॉय. लाकूड तोड गोलंदाजी मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते. बारामती तालुक्यातून मी इथं कशासाठी आलोय, का मला इथं पाचारण करण्यात आलंय. पहिल्या षटकामध्ये मिथिलेशच्या रूपात मात्र मोठा धक्का बसला जातोय. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय. संघाची पडझड प्रथमेशच्या विकेटच्या नंतर या ठिकाणी होताना पाहायला मिळते, परंतु श्रेयस अजून देखील मैदानाच्या आत संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याच्या मनशेनं तग धरून उभा आहे. मागचं समीकरण बघितलं तर श्रेयस बऱ्याच वेळा स्ट्राईक पासून दूर असलेला आपल्याला आतापर्यंत बघायला मिळतोय. सामना जर जिंकायचा असेल तर श्रेयसला मात्र मैदानाच्या आत आपलं टॅलेंट, आपलं कसब पणाला लावून मैदानाच्या आत फलंदाजी करावी लागेल. प्रत्येक चेंडूवरती धावा गोळा कराव्या लागतील. आतापर्यंत चांगल्या पद्धतीची दर्जेदार गोलंदाजी झाली आहे. फटके जरूर आलेत, परंतु धावांचा ओघ थांबवण्यामध्ये अक्षयला यश येत आहे. यावेळेस मात्र स्लॉट मध्ये आलाय हाय हाय अँड हँडसम अफलातून दर्जाची स्ट्राईक मात्र या ठिकाणी बंड्या शिर्के यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आपल्या टप्प्यात आला, त्याचा करेक्ट कार्यक्रम नक्कीच झाला. षटकारांची ग्वाही बंड्याभाई, हेच मात्र समीकरण मैदानाच्या आत पाहायला मिळतंय. मॅन फ्रॉम म्हैसोंडे या गावचा सुपुत्र मैदानाच्या आत आपली झलक, आपली तळप मात्र दाखवताना पाहायला मिळतोय. बंड्याभाईंची फलंदाजी बघितल्यानंतर असंच म्हणावं लागेल, मोठे मोठे गार केले गंमत मध्ये आणि तशाच पद्धतीची फलंदाजी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा षटकारानंतर सेन्सिबल बॅटिंग एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये केला गेलाय धमाका. बंड्या नावाचं वादळ मात्र मैदानाच्या आत संघाच्या साठी तारणहार बनवतो खोगावताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तरी दापोली तालुक्यातील म्हैसोंडे गावचा हा खेळाडू आज मात्र आपल्या संघासाठी संकटमोचन तारणहार बनून उभा ठाकलेला पाहायला मिळतो. यावेळेस मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ब्युटिफुल स्ट्रोक आहे.
क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. चेंडूवरती येईपर्यंत फलंदाजांनी मात्र रोटेशन ऑफ स्ट्राईक या ठिकाणी केलेली पाहायला मिळते. धावफलकावरती स्कोर किती आला? 38 या आकड्यावरती धावसंख्येचा फलक मात्र जाऊन पोहोचलाय. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. त्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती आपल्याला अक्षय बारामती एक्सप्रेस पाहायला मिळाली. 3 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपुष्टात आलाय. 38 धावा धावफलकावरती लागल्यात. समीकरण असणाऱ्या 18 चेंडू आणि 18 चेंडूने 59 धावांचं आव्हान अजून देखील पार करायचं. मॅच संपली नाहीये. मी मगाशी देखील म्हटलं होतं ना, हे दोन तुल्यबळ संघात एकमेकांच्या समोर आजोबे ठाकले आहेत. पहिल्या डावामध्ये धावांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळाली. मग किरण पवार असतील किंवा दापोलीचा डेव्हिड वॉर्नर म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं, यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची फलंदाजी झाली. तिचं प्रत्युत्तर पहिल्या षटकामध्ये प्रथमेश विध्वंसक ठाकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलं. परंतु आविष्कारचा एक अफलातून दर्जाचा चेंडू आणि हा चेंडू न समजल्यामुळे तंबूत माघारी परतावं लागलंय. त्यानंतर अक्षयने देखील चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे. 2 षटकं त्यांच्या माध्यमातून देखील हाताळण्यात आली आहेत. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी या पहिल्या 3 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 18 चेंडू 59 धावांचं लक्ष्य अजून देखील पार करायचं आहे. मॉडर्न डे क्रिकेटमध्ये अनेकदा हे समीकरण आपण होताना बघितलंय आणि ती क्षमता देखील श्रेयस आणि बंड्या या दोन्ही फलंदाजांकडे परिपूर्णरित्या असलेले आपण बघू शकतो. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. इथं मात्र प्रिडिक्शन आपण कधीही करू शकणार नाही, कारण क्रिकेट सरडा राजकारण आपले रंग बदलण्यासाठी राहिल मौलाना आणि अकबरभाई काझी या 2 मान्यवरांचं या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी आगमन झालंय. आम्ही हृदयाच्या अंतःकरणातून त्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतोय. ही स्पर्धा दापोलीचा स्वाभिमान, अभिमान आणि प्राईड आहे. या स्पर्धेला पाहण्यासाठी सर्व प्रेक्षक आपले काम अटपून मात्र मैदानाच्या दिशेनं आलेले आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती 4थं षटक, महत्वाचं षटक हाताळण्यासाठी कुणाला पाचारण करण्यात आलंय? गोलंदाज मॅन फ्रॉम पालगड, दापोलीचा एक मातब्बर गोलंदाज आहे. अष्टपैलू गणाच्या यादीमध्ये ज्याचं नाव अग्रस्थानी आहे, तोच दापोलीची 6 षटक बशेन अक्षय निवाते मैदानाच्या आत गोलंदाजी मार्कवरती आपल्याला दिसतोय. आपल्या संघाच्या पुढील मार्गक्रमण करण्याची धुरा स्वतः संघनायकांना स्वतःच्या खांद्यावरती गेले. यावेळेस मात्र मिड ऑफचा इलाका, हलक्यातनं चेंडूला लॉंग ऑफचा इलाका मात्र हलक्यातनं चेंडूला ड्राईव्ह करण्यात यश आलंय. 1 धाव निश्चितच मिळते. अक्षय दिवाते आपली गोलंदाजी अचूक टप्पा त्याच्याकडून पाहायला मिळाला. चेंडू थोडासा आतल्या बाजूला वळतोय आणि फलंदाजाने देखील फोरहँड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या केला गेला. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आपण बघू शकता. फील्ड केले जाते. तद्वत फलंदाजाने रोटेशन स्ट्राईक पुन्हा एकदा होताना पाहायला मिळते. अक्षय दिबाते वारंवार चांगल्या पद्धतीचा चेंडू, दोन्ही चेंडू दर्जेदार पद्धतीनं टप्पा अचूक आहे आणि फलंदाजांना मात्र मोठ्या फटक्यांपासून या षटकामध्ये त्यांच्याकडून वंचित ठेवण्यात आलंय. 16 चेंडू 57 धावा. कुणाच्या बाजूने सामन्याचं पारडं झुकलं जाईल हे देखील बघण्याजोग आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा अक्षय, मोठा फटका. यावेळेस टायमिंग थोडस जुळलं नाहीये, परंतु त्यावेळेस क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. टिपला गेला जेल. संपतोय फलंदाजाचा खेळ. अक्षय दिवाते याचकडून देखील सांगितलं जात आहे, दुनिया चले पिछाडी तो मैं चलू आघाडी, सब खेल जानता हूं मैं हूं बडा खिलाडी. आणि या मोठ्या खेळाडून मात्र ऐन वेळेस ज्यावेळेस संघाला गरज होती ना, त्यावेळेस मात्र या जोड गोडीला सुरुंग लावण्याचं काम केलं. विकेटचं पतन झालंय. आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये मात्र फलंदाजाला या ठिकाणी जायबंद केलं जात आहे. पालगडचा हा खेळाडू आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील सातत्याने खेळताना आपण अनेकदा या खेळाडूला पाहिलंय. दापोलीच्या आयकॉन खेळाडू म्हणून हा खेळाडू मैदानाच्या आत आपलं खेळाचं प्रदर्शन दाखवतो. दापोलीच्या पालगड मधून हा खेळाडू बिलॉंग करतो. ग्रामीण क्रिकेट खेळत असताना खेळाडूंची जमवाजमव करण्यासाठी या खेळाडूला धावपळ करावी लागते, परंतु क्रिकेटवरचं प्रेम आहे ना, जितकं मुले असतील त्या वेळेला एकत्र करून आपल्या क्रिकेटच्या टीमची बांधणी करणारा खेळाडू आज मात्र या तारे सिताऱ्यांमध्ये स्वतःची ओळख आलायदा पद्धतीने निर्माण करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा
सिक्स सिटिंग मशीन अक्षय पवार आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस मात्र अक्षय आणि अक्षयच्या विरोधातील हे बॅटल, दोन अक्षय मैदानाच्या आत कोण खेळाडू होणार हे देखील बघण्याजोग आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी अक्षय यांच्या माध्यमातून अक्षयच्या विरोधात होताना पाहायला मिळते. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे, शैलीदार फलंदाज आहे, परंतु आता मात्र आक्रमण करावं लागणार आहे, ही काळाची गरज आहे. परंतु अक्षय यावेळेस स्टेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न अक्षयच्या माध्यमातून अक्षयच्या विरोधात या ठिकाणी होतोय, परंतु हे षटक जे आहे ना खरोखर अक्षय दिवाते यांच्या माध्यमातून वाखडण्याजोग्या पद्धतीनं हाताळण्यात आलंय. मोठे फटके फलंदाजांना खेळण्यापासून आतापर्यंत दूर ठेवलंय. प्रत्येक चेंडू दर्जेदार, अचूक टप्पा, भेदकता ही आतापर्यंत या षटकाची दास्तान राहिली आहे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. पाहू शकता आपण कशा पद्धतीने चेंडूला भिरकावून दिलाय. शेवटचा चेंडू होता अक्षय यांचा आणि अक्षयनं मात्र या चेंडूवरती आक्रमण केलेलं बघायला मिळते. 6 धावा धावसंख्या जोडल्या जात आहेत. या षटकारा दिवशी धावसंख्येचा फलक मात्र जाऊन पोहोचलाय ते 4 षटकांच्या समाप्तीनंतर 46 या आकड्यावरती. आता मात्र गरज असणार आहे 12 चेंडू आणि 50 ना 49 ना. समीकरण जाऊन पोहोचलंय 12 चेंडू आणि 51 धावा. 25.50च्या सरासरीनं तुम्हाला धावा कुटायच्या आहेत. गोलंदाजावरती मात्र आक्रमणाचं निशाण तुम्हाला रोवावं लागणार आहे. आक्रमण आणि एक्सलेटर वरती तुम्हाला पाय यावेळेस मात्र ठेवण्याची गरज असणार आहे. 12 चेंडू 51 धावा हे समीकरण अनेकदा आपण होताना बघितलंय, परंतु ते समीकरण जर करायचं असेल ना तर तुम्हाला तुमचं सर्वोत्तम खेळ मैदानाच्या आत करावा लागणार आहे, संघर्ष करावा लागणार आहे. कारण संघर्षाशिवाय क्रिकेटच्या पटलावरती तुम्हाला यशाची प्राप्ती होऊ शकत नाही. मेहनत आणि संघर्ष या दोन गोष्टी आहेत, ज्या दोन गोष्टींची सांगड घालून तुम्हाला यशाची इमारत मात्र या ठिकाणी लिहावी लागणार आहे. आणि तीच इबादत लिहिण्याचा प्रयत्न मात्र मैदानाच्या 2 फलंदाजांच्या माध्यमातून केला जातोय. एका बाजूला अक्षय पवार तर दुसऱ्या बाजूला मात्र आपल्याला बंड्या शिर्के पाहायला मिळतात. अनुभवी खेळाडू बंड्या शिर्के यांच्यावरती संघाला मोठी धावसंख्या घेऊन जाण्याची मधार असणार, परंतु दुसऱ्या बाजूला बंड्या शिर्केंचे इरादे रोखण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती त्याच गोलंदाजाला पाचारण करण्यात आलंय, ज्यानं या मैदानात प्रथमेश ठाकरे नावाचं वादळ शबवलं होतं. तोच आविष्कार गोलंदाजी मार्कवर दिसतोय. हलक्यात खेळण्याचा प्रयत्न यावेळेस पॉइंटच्या रिजन मध्ये ड्राईव्ह केला गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडंसं फंबल गॅदर करताना झालं आणि त्याचाच फायदा मात्र फलंदाजाने या ठिकाणी उचललाय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, जिथं क्षेत्ररक्षकाची सजावट आहे त्याच्या दुसरा मात्र गोलंदाजी होताना पाहायला मिळते. गुडलेंथ आणि त्याला म्हणतात ना 3 ते 8 मीटरचा जो दायरा आहे त्या दायऱ्यामध्ये गोलंदाजी सातत्यानं आविष्कार यांच्या माध्यमातून केली जाते. क्लीन ऍक्शन आहे, रनअप देखील चांगला आहे आणि फॉलो थ्रू देखील वाखडण्याजोगा. हो 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 फुलातून दर्जाचा चेंडू, रफ्तार आणि त्यासोबतच व्हेरिएशन चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी मार्कवरती आविष्कार यांच्या माध्यमातून सादर केलं जात आहे. चला कॅश प्राइज आलंय बंड्या शिर्के यांच्या प्रत्येक षटकारासाठी. सुभाष राठोड यावेळेस मात्र काय केलं गेलं, आविष्कार सक्सेसफुल. बंड्या शिर्के यांची दांडी झाली आहे इथं मात्र गुल. आपण रिप्ले मध्ये देखील पाहू शकता कशा पद्धतीनं रफ्तारच्या सौदागरानं मात्र यावेळेस वेद यष्ट्यांचा घेतला गेला. लाकूड तोड गोलंदाजी सातत्याने गोलंदाजाकडून झाली आहे. पहिल्या षटकामध्ये प्रथमेश ठाकरे या नावाचं वादळ ठणक शबवलं आणि आता मात्र संघाच्या विजयातील एक मोठा आडसर असलेला बंड्या शिर्के याला मात्र तंबूचा रस्ता दाखवला गेलाय. कॅश प्राइज आलं होतं, परंतु गोलंदाजानं ती संधी मात्र बंड्या शिर्के यांच्याकडून हिरावून घेतली आहे. पारीचा अंत झालाय. संघाची थोडीशी पडझड कुठेतरी आपल्याला होताना पाहायला मिळते. आक्रमण करण्याची गरज होत आणि त्याचाच प्रयत्न करत असताना मात्र गोलंदाज आविष्कार सक्सेसफुल होताना आपल्याला बघायला मिळतोय. 10 चेंडू आणि 50 धावा प्रत्येक चेंडूवरती.
सॉरी 10 चेंडूवर 49 धावांची गरज. हलक्या तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आविष्कार आपल्या गोलंदाजीची जादू बिखेरताना पाहायला मिळतोय. दर्जेदार गोलंदाजी आविष्कार यांच्या माध्यमातून होते. त्यावेळेस मात्र स्लॉट मध्ये आला, स्टेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, हाय अँड हँडसम डिस्पॅच केलं गेलं चेंडूला, मात्र सीमारेषा बाहेर येतं ब्रँडेड खणखणीत असा षटकार. आक्रमणाला आता मात्र सुरुवात केली गेली. आविष्कार आतापर्यंत चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करत होते, परंतु यावेळेस मात्र क्षेत्ररक्षका मस्तकावरती दस्तक देणारा ब्रँडेड अशा पद्धतीचा षटकार. बडी देर कर दी मेहरबा आते आते असंच फलंदाजी करणाऱ्या संघासाठी बडावं लागेल, कारण ज्या वेळेस गरज होती त्यावेळेस मात्र सातत्याने विकेटचं पतन मैदानाच्या आत होताना आपल्याला बघायला मिळालं. परंतु आता मात्र ती संधी अजून देखील गेली नाहीये. मॅच अजून देखील बनवू शकते. तुम्ही जर शर्थीचे प्रयत्न केलेत ना, विजयाच्या वाटा तुमच्यासाठी देखील मोकळ्या होऊ शकतात. आपण जर बघितलं तर आता त्या मॅच मध्ये अविनाश यांच्याकडून जो झेल सुटला गेला, त्यामुळे त्या झेल सुटल्यामुळे टीम ऑनर जे आहेत ते कुठेतरी नाखुश असलेले आपल्याला बघायला मिळतात. त्यांच्या चेहऱ्यावरती ती हताशा, ती निराशा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र मोठ्या अपेक्षा निश्चितच त्यांच्याकडे होत्या, परंतु त्या चुकीला मात्र दुसऱ्या क्षेत्रच्याकडून सुधारला गेलाय, टिपला गेलाय झेल फलंदाजाचा. मात्र इथं संपतोय खेळ. आपण जर बघितलं तर झेल मात्र या ठिकाणी या आधीच्या चेंडूवरती सुटला गेला होता अविनाश यांच्या माध्यमातून. संघ मालक निश्चितच कुठेतरी हताश निराश झालेले आपल्याला बघायला मिळाले, परंतु त्यांच्या चेहऱ्यावरती या झेलला कुठेतरी स्माईल आणण्याचं काम निश्चितच केलं गेलंय. परंतु नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेनं मात्र जाताना पाहायला मिळतोय. त्या फलंदाजाकडे काबिलियत नक्कीच आहे, परंतु त्या काबिलियतला प्रदर्शनामध्ये तब्दील करावं लागणार आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत संदीप विचारे आपल्याला पाहायला मिळतात. आक्रमण करावं लागणार आहे. प्रत्येक आलेल्या तुमच्या बाट्यातील चेंडूला मात्र सीमारेषे पार धाडावं लागणार आहे. समीकरण जाऊन पोहोचलंय ते 6 चेंडू आणि 42 धावा. आव्हान जरी कठीण असलं तरी देखील तुम्हाला शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. सामना अजून संपला नाही. एखादा 9 चेंडू आणि त्या 9 चेंडूवरती आलेला षटकार सामन्याला कलाटणी देऊ शकतो, परंतु दुसऱ्या बाजूला मात्र गोलंदाजी मार्कवरती आपल्याला दिसतोय गोलंदाज दिलीप. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी 42 धावा त्यांच्या शुल्कीमध्ये असलेल्या आपल्याला बघायला मिळतात, आणि त्याचं डिफेंड जर करायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. सामना अजून संपलेला नाहीये. शेवटचा चेंडू जोपर्यंत डिलिव्हर होत नाही ना, हा मॅच ऑन असणार आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी दिलीप यांच्या माध्यमातून निश्चितच होणार आहे, कारण ती जबाबदारी संघाच्या संघनायकाने त्यांच्या खांद्यावरती त्यांच्या कौशल्याला ओळखूनच या ठिकाणी दिलेली आहे. दर्जेदार पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला झाले, परंतु बघितलं आपण तर अनिश्चितेच्या गलियारामध्ये चेंडूला वळवण्याची किमया त्यांच्याकडून साकार झाली आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, लगातार निर्धाव चेंडूची शृंखला दिलीप यांच्या माध्यमातून मैदानाच्या आत सुरू आहे. पुन्हा एकदा यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिसटायमिंग फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. स्वतःच मात्र पकडला गेलाय झेल. संपतोय फलंदाजाचा इथं मात्र खेळ. थोडस पडझड, आणि या पडझडीच्या मुळे कुठेतरी बॅकफुट वरती ढकलला गेलेला संघ आपल्याला बघायला मिळतोय. किरण पवार निश्चितच कुठेतरी खुश असतील, कारण तशा पद्धतीची विध्वंसक सुरुवात त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी समीर सावंत आणि त्यांच्या माध्यमातून मैदानाच्या दिली गेली. त्या सुरुवातीचं फळीत मात्र गोलंदाजाने निश्चितच करून दाखवलाय. प्रथमेश ठाकरे असतील, श्रेयस कटावकर असतील, बंड्या शिर्के असतील, या फलंदाजांचं वादळ मात्र मैदानाच्या आत चमवलं गेलंय. यावेळेस मात्र शेवटचा धडपड या ठिकाणी सुरू आहे, परंतु क्षेत्ररक्षक देखील सबरपड पूर्णपणे रित्या या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळतोय.
मनसुरभाई देशमुख यांच्याकडून या चौकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. पुन्हा एकदा हलक्यातनं कटवला गेलाय. अमान फलंदाजी मार्क वरती आपल्याला दिसतोय. चांगल्या पद्धतीची फलंदाजी आहे त्यांच्या या चौकारासाठी. त्यांच्या वडिलांकडून देखील कॅश प्राइज या ठिकाणी त्यांच्यासाठी आलंय, परंतु ती औपचारिकता मॅच मध्ये थोडीशी शिल्लक असलेली आपल्याला बघायला मिळतेय. फलंदाजीसाठी पाचारण करण्यात आलं होतं आणि या पाचारण करण्याला आमंत्रणाला मात्र दोन्ही हाताने कबूल केलं. 96 धावांपर्यंत मजल मारली आहे आणि निश्चितच या स्पर्धेमध्ये आपला विजय संपादन करण्याच्या वाटेकडे मार्गस्थ झालेला आपल्याला हा संघ पाहायला मिळतोय. सामना संपतोय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन आणि पराभूत संघाला या स्पर्धेच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा असतात. महत्वाची लढत, महत्वाची बॅटल मैदानाच्या आत लढली गेली होती, जिथं मात्र राजवीर 11 पराभवाच्या गर्दीत गेलेला आपल्याला बघायला मिळतोय. पराभव पत्करावा लागला कारण फलंदाजीमध्ये ते सातत्य, जी लय, जी लखब हवी होती ना, ती धारण करण्यामध्ये कुठेतरी असमर्थता आली आणि त्याचाच परिणाम आहे की 97 धावांचा पाठलाग करत असताना सातत्याने पडलेले विकेट्स आणि या विकेटच्या पतनामुळे कुठेतरी बॅकफुट वरती जावं लागलं, पराभव पत्करावा लागला. परंतु असं म्हणतात ना, पराभवातून माणूस शिकत असतो. ज्या चुका केल्या त्या चुका न दोहरावता त्या चुकांमध्ये काहीतरी सुधारणा करून स्वतःच्या संघाला अभेद्य किल्ल्यामध्ये परावर्तित करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून नक्कीच होणार आहे. त्या संघामध्ये देखील मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेला आपल्याला बघायला मिळतोय. परंतु दुसऱ्या बाजूला या मॅच नंतर एक मोठी मॅच आपल्या सर्वांच्या भेटीस येते. एक महत्वाची लढत, महत्वाची बॅटल. प्रिन्सेस शकीला